कीर्तन कशासाठी आहे, मी एवढ्या दुरून कशासाठी आले की फक्त काही ना काही माझ्या माय माऊल्यांनी बोध घेतला पाहिजे. मी एक लेडीज आहे आणि एका लेडीजनं जे दुसऱ्या लेडीजनं एका लेडीजचं ऐकायचे असते. आणि पुरुष मंडळी सुद्धा भरपूर आहे. पुरुष मंडळींनी सुद्धा म्हणजे आचरणात सत्यातून कीर्तनातून काहीतरी घेतलं पाहिजे, ह्याच कीर्तनकाराचा उद्देश असतो. एक मला अजून दृष्टांत आठवला म्हणून सांगते, कारण महिला मंडळीला दृष्टांताचा फार आवड असते आणि दृष्टांतामधून काहीतरी घेण्याचं असते, काहीतरी घेतलं पाहिजे. म्हणून एका गावामध्ये एक संत महात्मे आले आणि पारावर येऊन बसले. नामस्मरणाचं महत्व सांगते मी तुम्हाला. नाम कोणतंही असो, संत महात्मे आले, पारावर बसले. फक्त मांस नव्हतं त्याला, जीव होता फक्त. आणि पूर्ण हाडाला त्वचा चिटकलेली होती, असे काडीसारखे होते. आणि नामस्मरणाचा श्वासावर जप चालू होता. आणि हळूहळू कमंडलू आणि काठी घेऊन आले आणि पारावर लंगोट बांधून बसले. आणि लोकांना विचारलं की महाराज तुम्ही आमच्या इथं जेवायला चला. कोणाच्याच इथं जेवायला जायला तयार नव्हते. ते संत महात्मे म्हणले कोणाच्या घरी 21 यज्ञ जर झाले असतील तर त्या घरी मात्र मी जेवायला येतो, नाहीतर मी कोणाच्याही घरचं जेवत नाही, अशुद्ध जेवत नाही. यज्ञ करून करून त्याच्यामध्ये शुद्धता होते. नामा म्हणजे त्या जीवामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या विचारामध्ये, त्याच्या परिवारामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये. आणि त्याचं ते धन जे असते ते मला पवित्र पाहिजे. मी कोणाच्याही धन खात नाही आणि कोणाच्या घरी जेवायला येत नाही. मग एक म्हातारा घरी गेला आणि त्याची सून अशी चांगली देवदेव करणारी होती. आणि मग सुनेला सांगायला की महाराज एक आले, ते बाई सुनबाई, आणि ते कोणाच्याच हातचं जेवत नाहीत, कोणाच्याच घरी जेवायला जायला. मामाजी म्हणली चला म्हणली, कसे आपल्या घरचं जेवत नाहीत म्हणली, बोलून आणता का तिथं नेवा म्हणली वाढण आपण. म्हणले बाप्पा म्हणले श्राप द्यायचे, आपले तर यज्ञच झाले नाही आणि आपण कसं काय जेवू घालणार. नाही म्हणली तुम्ही चला तर खरी म्हणली, तुम्ही चला म्हणली माझ्यासोबत. मी आता स्वयंपाक करते गरम गरम. आणि ताट झाकून सासऱ्याला घेऊन पारावर गेली. महाराज म्हणले बाई तू आणलंस, पण तुझे 21 यज्ञ झाले का. माझी 8 माहित आहे ना. 8 माहित आहे म्हणली महाराज, तुम्ही जेवा तर खरी. नाही म्हणला मला सांग आधी. महाराज म्हणली माझ्या घरी 21 यज्ञ तर झाले नाही, पण मी आनंद नामाच्या 7 नामाच्या 128 लाखोळ्या केल्यात म्हणली. जेवता की नाही सांगा. बापरे. न जेवायला काय झालं म्हणला, माय माऊली तू एवढं नामस्मरण केलं, एवढं स्वतःला पवित्र केलं, एवढी तू पवित्र झाली नामस्मरणामुळे, म्हणून तू हिम्मत बांधून माझ्यापर्यंत आली आणि मला तू जेवू घालायली. त्या निर्गुण निराकाराच्या नावाच्या तू अनुसया मातेसारख्या लाखोळ्या केल्या आणि मला वाढण घेऊन आली. न जेवायला काय झालं म्हणला, मी बऱ्याच दिवसाचा उपवासी आहे म्हणला. आणि त्या महाराजानं तिच्या हातचं ताट पोटभर त्या पारावरच जेवण जेवले महाराज. असं आहे नामाला विषय फक्त कीर्तनाचा नाम आहे आणि नामापासून जीवाचा उद्धार कसा व्हावा हेच वेगवेगळ्या दृष्टांतामधून सांगायचा प्रयत्न करत आहे.
म्हणून नाम जास्तीत जास्त घ्या आणि आपल्या आचरणामध्ये आपल्या संसारामध्ये नाम घेण्यासाठी मी एका गावाला गेले आणि एका म्हणजे कुटुंबानं चहा वगैरे प्यायला नेलं. चला ताई म्हणे आमच्या घरी. आणि त्या घरामध्ये सगळे नामधारक होते. नामधारक म्हणजे सगळ्यांना गुरु केला होता. गुरु केला का? केला. गुरु केला तुम्ही? हो केला. तसं म्हणू नाही म्हणून गुरु केला म्हणतो ना आपण. फक्त गुरु करून चालणार नाही. या माणसाच्या जन्मामध्ये येऊन भरपूर नामस्मरण करून भरपूर नामस्मरण केलं पाहिजे. माणसाचं आयुष्य कमी पडतंय नाम घ्यायला. म्हणून अध्यात्मामध्ये कोणतीही आट नाही की आपण या वयामध्ये गुरु केला पाहिजे. वय होऊ द्या. जसं नोकरीला वय होऊ द्या म्हणतो आपण. त्याचा जन्म खरंच वाया गेला. आपण म्हणू आज करू उद्या करू नाही. लवकर जीवाला गुरु करून घ्या आणि जीवाचं स्वहित करा. महाराज म्हणतात आली या जन्माशी करावे स्वहित. आली या जन्माची स्वहित करा म्हणले. स्व म्हणजे स्वतःच. आली या जन्माशी करावे संसाराचे हित असं नाही म्हटलं. किंवा आली या